नमस्कार मकर राशीच्या प्रिय मंडळींनो, आता आपण तुमच्या आयुष्यात चालू असलेल्या ग्रहस्थितीबद्दल समजून घेणार आहोत. कारण या आठवड्यातील घडामोडी फक्त योगायोग नाही, तर त्यामागील मोठी ऊर्जा कार्यरत आहे. सध्या मकर राशी शनीच्या प्रभावी दृष्टी आहे आणि शनी म्हणजे फक्त अडथळे नाही, तर शनी म्हणजे जीवन बदलणारी परीक्षा आहे. गेल्या काही महिन्यापासून तुमच्या आयुष्यात जे थांबले आहे किंवा जे अडचणी जाणवत होत्या त्या आता हळूहळू बदलताना सुरुवात होत आहे. कारण या आठवड्यात ग्रहाची हालचाल असं संकेत देत आहे की जुनी बंद झालेली दारं पुन्हा उघडू शकतात आणि जे मार्ग तुम्हाला बंद वाटत होते ते आता अचानक पूर्ण स्पष्ट होऊ शकतात. ही ऊर्जा तुमच्यासाठी एक प्रकारचा रिझल्ट पॉइंट आहे, जिथं जिथं चुका, जिथं निर्णय आणि जुन्या परिस्थितीत जुन्या समोर येतील, पण यावेळी तुम्हाला याचा योग्य उपयोग करावा लागेल. विशेष म्हणजे तुमच्या मनात जे प्रश्न गेले अनेक दिवस पडत आहे त्याचे उत्तर आता थेट किंवा स्वरूपात मिळायला सुरुवात झाली आहे. पण लक्षात ठेवा मंडळी, हा काळ फक्त सोपा नाही, हा काळ फक्त तुमची परीक्षा घेणारा आहे आणि त्याच वेळी तुमच्यासाठी मोठी संधीही घेऊन आलेला आहे. कारण शनी तुम्हाला थांबवत नाही, शनी तुम्हाला घडवतो, मजबूत करतो आणि पुढच्या स्तरावर नेतो. त्यामुळे या आठवड्यात जे काही घडेल त्याला घाबरू नका, तर त्यामागचा संदेश समजून घ्या. कारण जे काही बदल आता सुरू होत आहे ते तुमच्या आयुष्यात पुढचा अध्याय लिहिणार आहे. मकर राशीच्या प्रिय मंडळींनो, आता आपण या आठवड्यातील सर्वात रहस्यमय आणि सर्वात महत्त्वाच्या गोष्टीकडे येत आहोत. एक व्यक्ती कोण आहे जी तुमच्या आयुष्यातील मोठी बातमी घेऊन येणार आहे. ही व्यक्ती अचानक तुमच्या समोर येऊ शकते किंवा जुना संपर्क पुन्हा सक्रिय होऊ शकतो किंवा एखादा मेसेज, कॉल, अनपेक्षित भेट किंवा अनेक व्यक्ती खालीलपैकी कोणतीही असू शकते. तुमचा जुना मित्र, एक्स पार्टनर, ऑफिसमधील सहकारी, एखादा जुना नातेवाईक किंवा पूर्णपणे नवी व्यक्ती जी अचानक तुमच्या जीवनात प्रवेश करेल. पण लक्षात ठेवा, ही व्यक्ती साधी नाही, कारण ही व्यक्ती तुमच्यासाठी एक महत्त्वाचा संदेश घेऊन येत आहे. ती तुम्हाला असे काही सांगू शकते की तुमच्यासाठी एक संधी तयार आहे. तुमचं पुढे काय होणार, तुमच्या अडकलेले प्रश्न आता सुटणार, तुमच्या कामाबद्दल, पैशाबद्दल मोठा निर्णय होणार आणि ते ऐकून तुम्हाला क्षणभर विश्वास बसणार नाही. कारण ती गोष्ट तुमची वाट पाहत होती, ती अचानक वास्तव्याच्या जवळ येणार होती. काही मकर राशीच्या लोकांसाठी ही बातमी खूप अनुभवी आणि ही भूतकाळाशी जोडलेली आठवण घेऊन येत आहे, जिथे आनंद थोडा दुःख दोन्ही मिसळलेलं असतं. पण शेवट एक गोष्ट नक्की आहे, ही भेट किंवा संदेश तुमच्या आयुष्यात हालचाल सुरू करणार आहे. कारण जे थांबलं होतं ते आता हलायला सुरुवात करणार आहे. मकर राशीच्या प्रिय मंडळींनो, आता आपण त्या आठवड्यातील सर्वात महत्त्वाच्या क्षेत्राकडे वळत आहोत, ज्याची आर्थिक स्थिती या 24 जून ते 30 जून दरम्यान तुमच्या पैशाच्या बाबतीत मोठी हालचाल दिसत आहे. गेल्या काही दिवसापासून जे अडकलेले पैसे होते, ज्यांनी तुम्ही वाट पाहत होता किंवा जे काम होईना असे नव्हते वाटत, आता तिथं स्थिरता होत आहे. गेल्या काही दिवसामध्ये त्या सर्व गोष्टी आता हलायला सुरुवात होणार आहे. अडकलेले पैसे परत मिळवण्याची शक्यता आहे. नवीन उत्पन्नाचा मार्ग मिळू शकतो. एखादी नवीन नोकरी किंवा ऑफर येऊ शकते. जुने प्रोजेक्ट पुन्हा सुरू होऊ शकतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही नाही अपेक्षित केली होती त्याच ठिकाणाहून येण्याची शक्यता जास्त आहे. हा काळ तुमच्यासाठी रिव्ह्यू टर्न पॉइंट घेऊन येत आहे, म्हणजे जिथे उलट दिशेने बघायला सुरुवात होईल. पण मंडळी, या काळात एक गोष्ट महत्त्वाची आहे, घाई करू नका, भावनेत निर्णय घेऊ नका आणि प्रत्येक संधी नीट तपासा. कारण शनीचा प्रभाव तुम्हाला एक गोष्ट शिकवत आहे, संधी येते पण योग्य वापर केला तर ती आपली कायम साथ असते. त्यामुळे ह्या आठवड्यात तुमच्यासाठी फक्त पैसा कमवायचा नाही, तर आर्थिक दिशा बदलण्याचा आठवडा ठरू शकतो. हीच बदल तुमच्या पुढच्या यशाची सुरुवात असेल. मकर राशीच्या प्रिय आता आपण पाहणार आहोत तुमच्या आयुष्यातील सर्वात संवेदनशील आणि भावनिक भागाकडे येत आहोत. तुमचे नातेसंबंध आणि प्रेम जीवन. या 24 जून ते 30 जून दरम्यान तुमच्या भावनांमध्ये मोठी हालचाल दिसू शकते. काही मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ जुना आठवण पुन्हा जागर करून ठरू शकतो. जुना मेसेज, जुना कॉल किंवा जुनी काही अचानक पुन्हा समोर येऊ शकते. त्याचे नातं थोडं दुरावलेलं आहे, त्यांच्यात पुन्हा संवाद सुरू होण्याची शक्यता आहे. काही लोकांना अचानक
ब्रेकअप झालेल्या नात्यांमध्ये पुन्हा एकदा चर्चा सुरू होते. पण मंडळी, ही गोष्ट नेहमी सोपी असणार नाही, कारण काही ठिकाणी आनंदाबरोबर थोडं दुःखही मिळालेलं असतं. काही मकर राशीचे लोक भावनिक होते, कारण भूतकाळातील आठवणी पुन्हा जाग्या होतील आणि मनात प्रश्न निर्माण होतील, ते पुन्हा का घडतं. पण लक्षात ठेवा, प्रत्येक संधी आलेली व्यक्ती तुमच्यासाठी योग्य असेल असं नाही. भावनांच्या भरात कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. स्वतःला आत्मसन्मान आणि शांतता कायम ठेवा, आणि जर योग्य व्यक्ती असेल तर हा आठवडा तुमचं नातं अधिक मजबूत करू शकतो आणि नवीन सुरुवातीची संधी देऊ शकतो. म्हणून या आठवड्यात प्रेमात एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, समजूतदारपणा आणि संयम. मकर राशीच्या प्रिय मंडळींनो, आता आपण त्या गोष्टीकडे येत आहोत जी बाहेरून दिसत नाही आणि आतून सर्वात जास्त परिणाम करते, तुमची मानसिक स्थिती. या आठवड्यात तुमच्या मनात खूप विचाराची गर्दी चालू आहे. या आठवड्यात हे बरोबर चाललं का? मी घेतलेला निर्णय योग्य आहे का? ही संधी स्वीकारावी का? भूतकाळ पुन्हा परत येणार का? हे सर्व प्रश्न तुमच्या मनाला थोडं अस्थिर करू शकतात. पण लक्षात ठेवा मंडळी, हा गोंधळ तुमचं नुकसान करण्यासाठी नाही, तर तुम्हाला पुढच्या पातळीवर नेण्यासाठी आहे. कारण शनीचा प्रभाव तुम्हाला एकच गोष्ट शिकवत आहे, घाई न करता विचारपूर्वक निर्णय घेणं. या काळात तुम्ही जितके शांत राहाल तितके निर्णय अधिक मजबूत होतील. स्वतःवर विश्वास ठेवा, इतरांच्या मनावर पूर्णपणे अवलंबून राहू नका, भावनेमध्ये वाहून जाऊ नका, कारण हा काळ तुमची मानसिक ताकद वाढवण्यासाठी आहे. आणि जेव्हा हा टप्पा संपेल तेव्हा तुमची स्वतःला आधीपेक्षा खूप मजबूत आणि स्पष्ट विचारायची शक्ती वाढेल. तर मंडळी, मकर राशीच्या मंडळींनो, आता आपण या संपूर्ण आठवड्याच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. इथं एक गोष्ट खूप स्पष्टपणे आहे, 24 जून ते 30 जून हा काळ तुमच्यासाठी साधा नाही, तर तो बदल, संदेश आणि नवीन सुरुवातीचा संकेत घेऊन आलेला आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा मंडळी, या आठवड्यात जी काही घडामोडी होतील त्या अचानक वाढतील, पण त्या तुमच्या आयुष्यातील नवीन दिशा देण्यासाठी आहे. एक व्यक्ती, एक बातमी आणि एक निर्णय, हे 3 घटना तुमच्या आयुष्यात हालचाली निर्माण करू शकतात. पण तुम्ही शांत राहिला तर ही हालचाल तुमच्यासाठी संधी ठरू शकते, आणि घाई केली तर गोंधळही करू शकते. प्रत्येक गोष्ट नीट समजून घ्या, भावना वाहून जाऊन देऊ नका आणि स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमचं नशीब हळूहळू बदलत आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, हा काळ तुम्हाला थांबवण्यासाठी नाही, तर पुढे नेण्यासाठी आहे. तुमचं आयुष्य नवीन दिशेने वळायला सुरुवात झाली आहे, आणि योग्य निर्णय घेतलेले तर ते पुढे काही दिवस काही खास ठरू शकतात मंडळी. मकर राशीच्या प्रिय मंडळींनो, आता आपण या संपूर्ण व्हिडिओच्या अगदी शेवटच्या क्षणी आलो आहोत, आणि शेवट एकच गोष्ट पुन्हा सांगते, 24 जून ते 30 जून हा काळ तुमच्यासाठी फक्त एक आठवडा नाही, तर तुमच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा ट्रेनिंग पॉईंट ठरू शकतो. या काळात जे काही घडेल ते कधी अचानक वाटेल, कधी भावनिक वाटेल, पण त्यामागे एक हेतू असेल, तुम्हाला पुढे नेणे. एक व्यक्ती, एक संदेश आणि एक संधी, हे 3 गोष्टी तुमच्या आयुष्याला हलवू शकतात. पण त्याचा योग्य उपयोग केला तर तुमचं नशीब बदलण्याची ताकद त्यात आहे. मंडळी, जीवनात नेहमी लक्षात ठेवा, संधी प्रत्येकाला मिळते, पण ती ओळखणं आणि वारंवार हेच खरं यश असतं. म्हणून या आठवड्यात शांत राहा, समजूतदारपणा घ्या आणि योग्य निर्णय घ्या. जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, मी तयार आहे, बदलण्याची तयारी आहे. तर मंडळी, आता आपण सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. आता आपण व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळलो आहोत, तो म्हणजे तुमचा उपाय आणि भाग्य वाढवणारी साधना. हा आठवडा तुमच्यासाठी जरी बदल घेऊन येणारा असेल, तरी योग्य उपाय केल्यास त्याचा प्रभाव अजून अधिक सकारात्मक होऊ शकतो. सर्वात आधी सकाळी उठल्यानंतर शांत मनाने बसा. ओम शनिचाराय नमः या मंत्राचा जप करा. किमान 108 वेळा जप केल्यास मन स्थिर होण्यास मदत होईल. हा मंत्र शनीची ऊर्जा संतुलित करतो आणि तुमच्या अडथळ्यांमध्ये हळूहळू सुधारणा आणू शकतो. यानंतर आठवड्यात विशेष शनिवारी काही गोष्टी करा. काळे तीळ किंवा काळे कपडे गरजू व्यक्तीला दान करा. शक्य असल्यास गरीब किंवा गरजू व्यक्तीला अन्नदान घ्या. घरात संध्याकाळी उत्तर दिशेला दिवा लावा. हे छोटे छोटे उपाय तुमच्या आजूबाजूला नकारात्मक ऊर्जा दूर करते
आणि पण सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा मंडळी, उपाय म्हणजे जादू नाही, पण ती तुमची मानसिक स्थिती आणि ऊर्जा मजबूत करते. म्हणून हा आठवडा तुम्ही जितका शांत, स्थिर आणि सकारात्मक राहाल, तितका चांगला परिणाम तुम्हाला अनुभवायला मिळेल. आणि आता आपण पुढे जाणून घेऊया शेवटच्या आणि सर्वात खास भागाकडे. मकर राशीच्या मंडळींनो, इथं आपला आजचा खास व्हिडिओ संपतो. आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि यातून तुम्हाला काहीतरी सकारात्मक दिशा मिळाली असेल. लक्षात ठेवा, हा काळ बदलता आहे आणि योग्य विचार करून घेतलेला निर्णय तुमचं भविष्य घडवतं. एक व्यक्ती, एक बातमी आणि एक संधी, हे सर्व तुमचं आयुष्य बदलू शकतं. पण त्याच योग्य उपाय तुमच्या हातात आहे. म्हणून शांत राहा, सकारात्मक राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय शनिदेव लिहा. पुढे व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत काळजी घ्या आणि सुखी राहा. बाय बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ. भेटू अशाच नवनवीन राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. स्वस्त खा, मस्त राहा मंडळी.